रायगडच्या पेणजवळ विकास केंद्र उभारणार, दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा। 1,00,000 कोटी गुंतवणुकीचा दावा। 29 महापालिकांतील महापौर पदासाठी आज सोडात, आरक्षणाच्या गुगलीवर ठरणार सत्तेचं समीकरण। नागपूर पालिकेच्या महापौर पदासाठी आज आरक्षण सोडात, याकडे नागपूरकरांचं लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नॉट रिचेबल सरिता म्हस्के पुन्हा संपर्कात, गट नोंदणीवेळी होत्या सरिता म्हस्के अनुपस्थित। सांगली महापालिकेवरील प्रशासक राजवट संपली, आयुक्त सत्यम गांधी यांनी अधिकाऱ्यांसोबत केलं फोटो सेशन। 23 जानेवारीपासून शिवसेना प्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष, शिवसेना मनसेच्या षण्मुखानंद इथे भव्य सोहळा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राहणार उपस्थित। ठाकरेंचा चांदिवलीतील नगरसेवक डॉक्टर सरिता म्हस्के शिवसेनेच्या गळाला लागल्याची माहिती, सेना भवनातील बैठकीला सरिता म्हस्के गैरहजर राहिल्यानंतर पुन्हा आल्या ठाकरेंच्या संपर्कात। धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा झटका, तानाजी सावंत यांच्या विरोधात पुतण्या धनंजय सावंत यांचं बंड। परांडा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी स्वतंत्र उमेदवार रिंगणात। शिंदेंच्या शिवसेनेनं आपली बार्गेनिंग पॉवर वाढवली, कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेनेचा आकडा 65 वर, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवली महापौर निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत युती। पुण्यातील कथित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना धक्का, दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। मावळमध्ये दोन्ही राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं विश्वासात घेतलं नाही, दत्तात्रय पडवळ यांचा आरोप। कोरेगाव वगळता सातारा जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढणार, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती। तर पुण्याच्या जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। महायुतीच्या महापौर पदाचा तिढा सुटला, भाजप शिवसेना एकत्रित सत्ता स्थापन करणार, कल्याण डोंबिवली उल्हासनगर ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मंत्री हसन मुश्रीफांना धक्का, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। एमआयएममुळे काँग्रेसला फटका, काँग्रेस माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आरोप, धार्मिक ध्रुवीकरण देशहिताचं नाही, सर्व धर्मसमभाव जपणं गरजेचं, थोरातांचं वक्तव्य। सिंधुदुर्गात महायुतीला बंडखोरीचा फटका, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केले दाखल, पिंगोळी मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेच्या तिघांची बंडखोरी। सोलापूरच्या सांगोल्यात भाजपला धक्का, शेकाप आणि दीपक साळुंखेंनी सोडली भाजपची साथ, सांगोल्यात भाजपला पुन्हा एकदा शहाजी बापूंची साथ घ्यावी लागणार। अलिबागमधील मुख्य ध्वजारोहण भरत गोगावलेंच्या हस्ते होणार, 26 जानेवारी रोजी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण, यापूर्वी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होत होतं शासकीय ध्वजारोहण। अकोल्यात भाजप विरोधात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचं निर्णायक पाऊल, आम्हाला कुठलंच पद नको, फक्त भाजपला रोखा, काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचं आवाहन। खासदार कल्याण काळेंच्या कार्यालयाची तोडफोड, तिकीट वाटपावरून निष्ठावंत भडकले, राड्याचा व्हिडिओ समोर। बीडमधील विद्यार्थिनीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र, जिल्हा परिषद शाळेत गैरसोय आणि भ्रष्टाचाराचे आरोप, विद्यार्थिनीचं पत्र झालं व्हायरल। ठाकरे शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंवर टीका, भाजपनं मुंबई महापौरासाठी शिंदेंना गृहीत धरलं नव्हतं, प्रचाराच्या बॅनरवरून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही गायब होता, असं वक्तव्य। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत अभिनेत्रीकडून ग्रामविकासाला चालना, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा विशेष दौरा, बोराडी गावच्या विकास कामांची केली पाहणी। कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे एकत्र लढणार, भरणेंची आणि माझी वैचारिक लढाई होती, मात्र आता आम्ही सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करणार, भरणेंच्या उमेदवारांचा देखील प्रचार करणार, हर्षवर्धन पाटलांचं मोठं वक्तव्य। गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर एकत्र लढणार, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली विजयाची तयारी सुरू। पुणे जिल्ह्यात भाजप शिवसेना युती तुटली, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार, शिवसेनेकडून अनेक ठिकाणी एबी फॉर्मचं वाटप।
धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांची जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार. घराणेशाहीच्या आरोपानंतर पक्षाच्या आदेशानंतर घेतली माघार. सांगलीत मोहिनी खोत यांनी केला अर्ज दाखल. सांगलीच्या बागणी जिल्हा परिषद गटातून दाखल केला अर्ज. तर पंढरपूर जिल्हा परिषद निवडणुकीत मनसेची एंट्री. 2 ठिकाणी मनसेचे उमेदवार निवडणूक लढवणार. मनसे नेते दिलीप धोत्रेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल. आज देशभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह. भक्तांची गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी. नागपूर शहरातील 171 चौकावर असणार एआयची नजर. वाहतूक कोंडीचे नियम मोडणाऱ्यांवर मनपाकडून इंटिग्रेटेड इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीची अंमलबजावणी करणार. केईएम रुग्णालयाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. आज शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते येणार एकाच मंचावर. अदानी समूहाची महाराष्ट्रात 66 अब्ज डॉलर गुंतवणूक, ज्यामध्ये विमान वाहतूक, स्वच्छ ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधांचा समावेश. सैनिकांसाठी समर्पित विशेष टपालाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत ई-बाईक्स दाखल. भिवंडीत परोपकार संस्थेतर्फे गरजू 250 कुटुंबियांना अन्नधान्य किट वितरण. परोपकारी संस्थेच्या सेवा कार्याची उपस्थित मान्यवरांकडून प्रशंसा. बीडीडी वासियांना दरमहा 30,000 रुपये भाडे मिळणार. म्हाडाने शासनाकडे पाठवला प्रस्ताव. बदलापुरात 438 अनधिकृत बांधकामं. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसेल तर ओसी देऊ नका, हायकोर्टाचे निर्देश. गोरेगावमधील मोतीलाल नगरवासियांना 1600 चौरस फुटांचं घर. शासन निर्णयातील क्षेत्रफळाबाबतची चूक सुधारणार, म्हाडाचं आश्वासन. तर नवी मुंबईत जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती. राज्य शासनाच्या निर्णयामुळे हजारो रहिवाशांना दिलासा. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलल्या. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर. पालिकेच्या सीबीएसई मंडळ शाळांमधील 366 विद्यार्थी देणार 10वीची परीक्षा. आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील उपक्रम. 10वी 12वीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त अभियान. पारदर्शक भयमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज. पालघर जिल्ह्यातील 86% अधिक विद्यार्थ्यांचं अपार आयडी तयार झालं असलं तरी 29,000 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यानं पुढील प्रक्रियेत मोठा अडथळा. गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाचा 13वा दीक्षांत समारंभ. डॉक्टर अभय बंग यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन. विद्यापीठातर्फे 9,790 विद्यार्थ्यांना पदवी अर्पण. मुंबई गारठली. तापमान 16 अंशांवर घसरला. आठवडाभरातच थंडीचा कडाका वाढला. 662 बांधकामं प्रदूषणाबाबत बेफिकीर. हवा गुणवत्ता निरीक्षण उपकरणच नाहीत, पालिकेचा हायकोर्टात अहवाल. पुण्यातील तापमानात घट. पुढील 2 दिवस गारठा कायम. पुढील 2 दिवस किमान आणि कमाल तापमानात फारसा बदल होणार नसल्यानं थंडी कायम राहण्याची शक्यता. पुण्यातील पाणीपुरवठ्यात संकट. दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका. महापालिकेची तातडीची उपाययोजना. मुंबई सेंट्रल ग्रँट रोड मधील वाहतूक कोंडी सुटणार. बेलासीस तयार. वाहतुकीसाठी सज्ज. वरोर वाढवण तवा द्रुतगती महामार्गाच्या कामाचा मार्ग मोकळा. एप्रिलपर्यंत कामाला सुरुवात. नवी मुंबईतील रेल्वेवरील पूल लवकरच प्रवाशांच्या सेवेत. पनवेल नवी मुंबईतून ठाणे मुंबईकडे जाणारा प्रवास सोपा होणार. लाडक्या बहिणींची घरोघरी पडताळणी. ई-केवायसी चुकली तरी न घाबरण्याचं आवाहन. लाडकी बहिणी लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी. दिव्यात रेल्वे तिकीट घर लवकर बंद होत असल्यानं प्रवाशांची गैरसोय. रात्री 12 पर्यंत तिकीट घर सुरू ठेवण्याची मागणी. एक स्थानक एक उत्पादन. रेल्वे स्थानके बनली आर्थिक सक्षमीकरणाची केंद्र. तळागाळातील व्यावसायिकांना मिळालं व्यासपीठ. करंजा जेट्टीला भगदाड. प्रवासी वाहतूक धोक्यात. जेट्टीचं काम लवकरात लवकर पूर्ण करा, प्रवाशांकडून मागणी. 1.5 तासाचा प्रवास फक्त 15 मिनिटात. बोरिवली आणि गोराई दरम्यान नवीन रोरो जेट्टी. VTALL असा कॉल साईन असलेलं हे विमान फेब्रुवारी 2020 मध्ये अनिवार्य देखभाल सेवेसाठी नागपूरला दाखल झालं होतं. नागपूरमध्ये अडकलेलं बोईंग 777 विमान 6 वर्षांनी उडणार.
तपोवनमध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत वृक्षतोडीला बंदीच राहणार, राष्ट्रीय हरित लवादाचे निर्देश. पवित्रद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या नियमात मोठा बदल, प्राधान्यक्रम नोंदवण्यासह माध्यम वयोमर्यादेचाही समावेश. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा अजब फतवा, चुकून दानपेटीत पडलेली वस्तू देवाचीच, ठरावाचा पिंपरी चिंचवडमधील भाविकाला फटका, 2 तोळ्याची अंगठी 2 महिन्यांनंतरही मिळेना. बीड जिल्ह्यातील अग्निशमक दल कार्यक्षम, जिल्ह्यातील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. बीड जिल्ह्यात 5 नगरपंचायती, 6 नगर परिषदा या ठिकाणच्या अग्निशमक दलावर सवाल. रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या विरुद्ध आरपीएफच्या वतीनं जनजागृती मोहीम, मनमाड आणि लासलगाव रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती. नांदेडच्या कोलंबी गावात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे तैनात, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत संपूर्ण गाव कॅमेराच्या निगराणीत. किसनराव हुंडिवले हत्या प्रकरणाचा निकाल तब्बल 7 वर्षांनी. अकोला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं प्रकरणातील 10 आरोपींना सुनावली जन्मठेपेची शिक्षा. वाळू तस्करांची अजब शक्कल, चक्क दुचाकीवरून वाळूची वाहतूक, वाळू वाहतुकीचा व्हिडिओ तस्करांकडून व्हायरल. तर वर्ध्यात रस्ते अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती, उपप्रादेशिक परिवहन विभागाचा पुलगावात स्तुत्य उपक्रम. बीडच्या केसापुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंदर नगरी उपक्रम, बालदिनाचं औचित्य साधत विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचं आयोजन. बारमध्ये पैसे उधळणाऱ्या महेश मांडोळेचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघड, महेश मांडोळेच्या हलगर्जीपणामुळे आरोपीचे पोलीस ठाण्यातून पलायन. बीड शहरात हेल्मेट सक्ती, हेल्मेट हे केवळ कायद्याची अट नसून जीवनरक्षक कवच आहे, विद्यार्थ्यांना हेल्मेट वापराचं मार्गदर्शन. यवतमाळच्या पांढरकवडा राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका, शाळेचा मार्ग सुरक्षित करण्याच्या मागणीकरता विद्यार्थ्यांचं आंदोलन. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावर आदिवासींचं आंदोलन, घरं रिकामी करण्यास सांगण्यात आल्याचं उद्यानात राहणाऱ्या आदिवासींचा आरोप. रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात DYFI आक्रमक, बीडमधील 2 रस्त्यांचं तत्काळ अद्ययावतीकरण करण्याची मागणी. प्रजासत्ताक दिनाच्या सरावासाठी डेअर डेव्हिल्स महिला संघ बाईकवर स्वार, 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सरावासाठी नवी दिल्लीत डेअर डेव्हिल्स महिला संघ चक्क बाईकवर दाखल झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त जोरदार सराव सुरू, 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत सरावाला झाली सुरुवात. अभिनेता सुनील शेट्टी महाकालेश्वराच्या दर्शनाला, बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनं उज्जैन येथील महाकालेश्वराचं घेतलं दर्शन. फॉरेन कपल, हिंदू परंपरेनं झालं विवाहबद्ध, एका फॉरेन जोडप्यानं हिंदू परंपरेनं वाराणसी घाटावर घेतली सप्तपदी. प्रयागराज शहर परिसरात नियंत्रण सुटल्यानं भारतीय वायुसेनेचे एक प्रशिक्षणार्थी विमान थेट तलावात कोसळलं, सदर घटनेमुळे परिसरात खळबळ. स्वित्झर्लंडमधील दावोस येथील इंडियन पवेलियनमध्ये केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्र्यांचं केलं अभिनंदन. रेल्वेमध्ये 22,000 जागा रिक्त, अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढली, 31 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार. पुण्यातील मुद्रांक विभागात 965 पदांची भरती प्रक्रिया महिन्याअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. तिसरा मुंबईतील रायगड पेण दरम्यान ग्रोथ सेंटर 1 लाख कोटींची गुंतवणूक येणार, दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. अदानी समूह महाराष्ट्र, झारखंड आणि आसाममध्ये करणार 6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, दावोसमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी. तर दावोसमध्ये MMRDA कडून 8 लाख कोटींहून अधिकचे करार, 9 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती. गुगल शेती आणि हवामान बदलावर तेलंगणा सरकारला करणार मदत, दावोसच्या बैठकीत गुगलचे मुख्यमंत्री रेड्डी यांना आश्वासन. सफरचंदाची आवक घटल्यानं भावात वाढ, काश्मीरीची मागणी घटली, इम्पोर्टेडलाही ग्राहकांची पसंती. नोबेलची पर्वा नाही, लोकांचे जीव महत्वाचे, डोनाल्ड ट्रम्प यांचा यू-टर्न. ट्रम्प यांनी कालच नॉर्वेचे पंतप्रधान स्टोरे यांना लिहिलं होतं खरमरीत पत्र. ट्रम्प यांच्या एअरफोर्स 1 विमानात तांत्रिक बिघाड, प्रवासातून ट्रम्प परतले. दावोस इकॉनॉमिक समिटमध्ये भाग घेण्याकरता स्वित्झर्लंडला होते जात.
तर सिरियाच्या शदाती जेलमधून 1500 कैदी पळाले. सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेऊन पळून गेलेल्या 81 कैद्यांना पकडलं. जागतिक अस्थिरतेचा रुपयात परिपाक. रुपया 52 आठवड्यातील निच्चांकी पातळीवर कोसळला. अमेरिकेतील मिशिगन राज्यात बर्फाचं वादळ. अमेरिकेत 100 गाड्या एकमेकांवर आदळल्या. कंपनी विकत घेऊन कामावरून काढून टाकेन. एलन मस्कचा एअरलाईनच्या सीईओला इशारा. अमेरिकेत शिक्षणाची ओढ पण विजाचा अडथळा. भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत एकूण 75% घट. नांदेडचा शेतकरी मिळवतोय लाखोंचं उत्पन्न. पारंपरिक शेतीला बगल देत आयुर्वेदिक शेतीकडे वाटचाल. डोंगरगावातील शेतकऱ्यांना केली इटालियन तुळस, ओवा, अश्वगंधा, चियासह विविध पिकांची लागवड. 3 वर्षात प्रथमच सोयाबीनचे दर 5,000वर. अमरावतीत सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता. मात्र 75% शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले. आता फायदा मात्र व्यापाऱ्यांना. सीसीआयच्या कापूस खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी. आतापर्यंत केवळ 39,377 क्विंटल कापसाची खरेदी. सोयाबीनने ओलांडला हमी भावाचा टप्पा. आडत बाजारात गेल्या 2 दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावानं हमी भावाचा टप्पा ओलांडला. हंगामाच्या अंतिम टप्प्यात खाण्याच्या पानांच्या दरात वाढ. पानांच्या दरात गेल्या 1.5 महिन्यांपासून हळूहळू वाढ. नागपूरच्या मैदानात टीम इंडियाची विक्रमी विजय. न्यूझीलंड विरुद्ध रंगलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा 48 धावांनी विजय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.